मला खरंच आपल्या गावाकडच्या घरची आठवण येते. साधे साहित्य आणि घरच्या मसाल्यांचा सुगंध आणि हाताची चव. एवढं आळूचे पानं पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पानासोबत किंवा त्याच्यानंतर आहे ना, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. छान मस्त. तर आळूचे पानं बनवण्याचा बेत आज ठरवला. ती रेसिपी मी नक्कीच यूट्यूबवर आपल्या डाउनलोड टाकते. कारण की आळूचे तुम्ही पाईपाने पाणी मारल्यामुळे अजून ते धुवून निघलेले होते, पण थोडंसं तरी पाण्यात थोडेसे टाकून घेतले. मस्त हाताने घरच्या हाताची चव आहे ना, मग काय स्वर्गीय बेतच म्हणायचं बरं का मैत्रिणींनो. आता याला देऊ. आज आहे ना छान असं आलं टाकून चहा घेण्याचा मूड झालेला होता आणि आज जरा निवांतही होते. कारण की आज मेसला सुट्टी होती. बरीचशीच मुलं नागपंचमीची आणि त्या 2-3 सुट्ट्या जोडून आल्यामुळे मुलं गावाकडे गेलेली होती आणि 1-2 होती तीही त्यांनी बाहेर जाण्याचं जेवणाचा प्लॅन केलेला होता. त्याच्यामुळे आज काही मेसला सुट्टीच होती. आता हे बाहेर चांगलं आभाळ आलेलं होतं आणि मस्त असं हवेशीर मोकळ्या पटांगणामध्ये चिमण्यांच्या चिवचिवाटामध्ये म्हणलं चहा घ्यावं. आणि चहा घेत असतानाच आळूचे पानंही दिसले छान मस्त. तर आळूचे पानं बनवण्याचा बेत आज ठरवला. काय झालं तुला? का सुकली एवढी? हा म्याऊ म्याऊ. आता मी ना खरं सांगायचं म्हटलं तर आळूचे पानं लावल्यापासून आहे ना, घरी 2 ते 3च वेळा पानं बनवलेले होते. आमच्या परसबागेमध्ये कुणी पाहुणे शेजारचे वगैरे कुणी आल्याच्या नंतर असं आळूचे पानं छान आलेत म्हणल्यावर मी सगळ्यांना देतेच आल्याच्या नंतर. आणि असे बनवायचे म्हटलं कधीतरी तर छानच आळूचे पानं तव्यावरचे तर खूपच छान लागतात. त्याच्यामुळे आज आळूच्या पानांचा बेत चांगलाच बनवलेला होता. वेळही भरपूर होता आणि आळूचे पानंही छान मस्त आलेले होते. आणि अशा थंड वातावरणामध्ये तर खूप छान असं भजे म्हणा, आळूची पानं म्हणा किंवा पालक भजे असतील किंवा तळलेले कारल्याचे भजे असतील, ती रेसिपी मी नक्कीच यूट्यूबवर आपल्या डाउनलोड टाकते. कारण की आळूचे तुम्ही भजे पाहिले असतील किंवा पालकचे, पण कारल्याचे भजे हे नक्कीच पाहिलेले नसतील. त्याच्यामुळे मी कारल्याचे भजे नक्कीच यूट्यूबवर एकदा व्हिडिओ टाकते आपल्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आणि आपल्या घरातल्या बाहेरच्या असू द्या किंवा आपल्या रानातल्या असू द्या, फ्रेश भाज्यांची चव आणि त्याचं एक वेगळंच हे असतं, आनंदही वेगळाच असतो. आता हे माझे भांड्याच्या जाळे आज बाहेरच ठेवलेले होते, तसेच आज भांडे लावायचे राहिलेले होते बरेच. आता भांडे लावून घेतले तोपर्यंत तर 5-5:30 वाजलेलेच होते. आणि स्वयंपाक रोज जास्त स्वयंपाक असल्यामुळे आज खूप मोकळं वाटत होतं. आणि आज आमच्या वहिनी आलेल्या नव्हते, त्याच्यामुळे आज जरा थोडंसं छान असे मस्त आळूचे पानं धुवून घेतले. तसं तर मी मगाशी पाईपाने पाणी मारल्यामुळे अजून ते धुवून निघलेले होते, पण थोडंसं तरी पाण्यात थोडेसे टाकून घेतले. मस्त अशा आळूचे पानं. आज जरा वेगळाच बेत होता. आताच गिरणीतून दळून आणलेलं आपल्या घरच्या डाळीचं बेसन होतं पीठ. मस्त असं बेसन पीठ आणि आळूचे पानं सर्वांनाच आवडतात. मग त्याच्यानंतर आज आहे ना थोडंसं जिरे टाकून फक्त जिरा राईस करायचा होता, पण त्याच्यामध्ये मला थोडासा काळा मसाला आवडतो. आणि याला आम्ही जरा प्लेन भात म्हणतो, कारण की आमच्यामध्ये असा प्लेन भात खूप सर्वांनाच आवडतो छान असा. त्याच्यामध्ये डाळ, टोमॅटो, बटाटा जर का टाकलं ना तर माझी दोन्ही मुलं थोडीशी निवडून ठेवतात साईडला. त्याच्यामुळे मस्त असं साधा पातेल्यातला भात आमच्याकडं. कधीतरी असं वेगळं काहीतरी छान असं खायला गावरान पद्धतीचं छान लागतं. आता मी लगेच काय केलं, बेसन पिठामध्ये अशी छान कोथिंबीर बारीक चिरून घेतली. मी अशीच बोटांवरच कोथिंबीर कापते आणि छानही होती. सवय लागल्यामुळे काही वाटत नाही असं जास्त विशेष. मग मी त्याच्यानंतर लगेच थोडीशी हळद, मीठ. आता त्याच्यानंतर ना थोडीशी लसूण, जिरा आणि मस्त अशी हिरवी मिरची. छान पाणी घातलं ना खूपच बारीक होतं पाणी. आणि लगेच असं छान बारीक झाल्याच्या नंतर घेतलं याच्यामध्ये टाकून. आपल्या चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची. खूप म्हणजे खूप छान चव येते आणि घ्यायचं असं मस्त मिक्स करून.
आता हे ना असं हाताने मिक्स केल्याच्या नंतर ना अजूनही त्याला मऊपणा येतो आणि खूप छान फर्मंट होतं ते. पर्यंत दूध तर चांगलं खळखळच उकळलेलं होतं. बरं झालं ओतू गेलं नाही, माझं तर लक्षच नव्हतं इकडं. काय केलं, मस्त असं तव्यावरती अगोदर भाकरी करून घेतल्या आणि भाकरी केल्याच्या नंतर असं आळूचे पान बनवायचे होते. बाजरीच्या अशा मस्त लालसर भाकरी भाजून घेतल्या मस्त अशा. आणि मग आता सगळं झाल्याच्या नंतर मी आळूच्या पाण्याला सुरुवात केली. तर आज बनवूया अगदी घरगुती पद्धतीची चविष्ट आणि खमंग आळूची पानं. आळूची पानं म्हणजे साधेपणातच लपलेली आपल्या मातीतील भन्नाट चव असते, नाही का. काही पदार्थ महाग नसतात बरं का मैत्रिणींनो, पण त्यांच्यासाठी चवीची आठवण मात्र कायमच मनात राहते. आता ताज्या आळूच्या पानांच्या मसाल्याची साथ आणि घरच्या हाताची चव आहे ना, मग काय स्वर्गीय बेतच म्हणायचं बरं का मैत्रिणींनो. आता याला देऊया आणि घरच्या हाताची चव आहे ना, मग काय स्वर्गीय बेतच म्हणायचं बरं का मैत्रिणींनो. आता याला देऊया अशी फोडणी की सुगंधानेच घरातले सगळे स्वयंपाक घरात असे आलेच पाहिजेत आणि बोटं चाटूनच आळूची पानं खाल्ली पाहिजेत बघा. ही फक्त रेसिपी नाही तर आपल्या घराच्या चवीची एक सुंदर आठवणच आहे बघा मैत्रिणींनो. एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने आळूचे पानं जर का करून पाहिले ना, तर जे लोक कधी आळूचं पान खातही नाहीत का, ते नक्कीच खातील पहा. चव आवडली असेल तर रेसिपी नक्की करून पहा आणि आपल्या माणसांसोबत घरगुतींसाठी शेअर करा. आणि असे खमंग असे डागल्यासारखे पानं करून घ्यायचे, म्हणजे ते खूपच चव देऊन जातात बघा. ज्या गोष्टी आपण तव्यावर अशा चांगल्या तळून घेतात ना, त्या खरंच चव देतात. आता जशा वेगवेगळ्या पाककृती निघाल्यात सगळ्या, पण जुनं ते सोनं ते म्हणतो ते खोटंच नाही बघा. जुनं ते जुनंच असतं. त्याच्यावर आहे ना 10 मिनिटासाठी थोडंसं झाकण ठेवून घेतलं ना, तर मऊ असे मस्त असे आळूचे पानं होतात. आता झाकण काढून पाहिल्याच्या नंतर पहा कसं मऊ लुसलुशीत आळूचे पानं भाजून निघलेले आहेत. आळूचं पान म्हटलं की ना, मला खरंच आपल्या गावाकडच्या घरची आठवण येते. साधे साहित्य आणि घरच्या मसाल्यांचा सुगंध आणि हाताची चव एवढंच पुरेसं नसतं बरं का एखाद्या पदार्थाचं मन जिंकण्यासाठी मैत्रिणींनो. सगळ्यात आधी आपण घेतलेली आहे ती ताजी भाजी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली पाहिजेत, किंवा त्याच्यामध्ये ताजी हिरवी मिरची आणि चांगल्या अवस्थेतील असावी. पानं निवडणं हा सुद्धा स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा भाग असतो बरं का. आता ही पानं आपण व्यवस्थित धुवून घेतली ना, तर त्या पानावर आपण थोडेसे पाणी निघून पण थोडंसं दिलं पाहिजे, किंवा स्वच्छ सुंदर धुवून घेतले पाहिजेत. काही आळूचे पानं खराब पाण्यावर किंवा खराब हे असतात, त्याच्यातून असे सुंदर मातीचे कण वगैरे खाली आपण पाणी दिल्यामुळे गेलेले असतात, ते पण सुंदर घेऊन हे करणं. आणि त्यासाठी आपण जे बेसनपीठ घेतो त्याच्या बेसनपीठामध्ये पण तिखट मीठ थोडीशी चिंच वगैरे टाकतो, कोणी नाही कोणी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. थोडासा आंबटपणा आणण्यासाठी ना योग्य असं तिखट आणि गोड चवीसाठी सुंदर समतोल ठेवतो बघा. ती चिंच पण स्वयंपाकघरात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बघा. मसाला फक्त प्रमाणानेच नाही तर मनापासून बनवलेला तर पदार्थाची चव अजूनच फुलते पहा. आता हे सगळं छान एकत्र करून त्याचा मसाला तयार करून घेतला ना मैत्रिणींनो, तर तो थोडा भिजून पण दिलेला पाहिजे ना थोडंसं बेसनपीठ वगैरे. आता हे करताना खरं सांगायचं तर ना, आपल्याला संयम ठेवावाच लागतोय पहा. कारण स्वयंपाकघरात घाई केली ना, तर पदार्थ पटकन तयार होईल, पण चव मात्र मनासारखं येईल असं कधीच नसतं बरं का मैत्रिणींनो. आता पानांचे थर व्यवस्थितच झाले पाहिजेत, त्याच्या घड्याही व्यवस्थितच झाल्या पाहिजेत. हे मात्र मुख्य याच्यामध्ये आळूच्या पानामध्ये एक हे असतं. वाफवतानाही संयमच ठेवावा लागतो. वाफेवर छान शिजल्यानंतर मसाल्याचा सुगंध घरभर दरवळला पाहिजे. तसेच प्रत्येकाला ते आवडलंही पाहिजे. इकडे तिकडे स्वयंपाकघरात सुगंध पसरला तर आवडीने सर्वांनाच वाटतं काहीतरी वेगळा मेनू बनवला आहे बाबा आज आपल्या स्वयंपाकघरात, एवढा छान वास कुठून येतोय असं होतं. आता मी हे आळूचे पानं वाफरण्यासाठी ठेवले, पण आमची आता संध्याकाळची वेळ झालेली होती आणि देवपूजा करायची राहिलेली होती, म्हणून मग मी छान असा दिवा अगरबत्ती लावून घेतलं. म्हणलं तोपर्यंत आपल्या आळूच्या पानांना थोडी वाफ पण येते आणि आपलं दिवाण अगरबत्ती पण होऊन जाते. आता हीच आळूचे पानं आहेत ना मैत्रिणींनो, तर मी याच्या अगोदर यूट्यूबवर एक व्हिडिओ ना आपल्या वाफेवरच्या आळूच्या वड्यांचा पण टाकलेला आहे, पण खूप छान तो पण चव देतं आणि हे पण चव देतात आळूचे पानं. असे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ जर का आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवले ना, तर खाणारा माणूस तर असं आवडीने खातं ना खरंच. आणि आजकाल असे वेगवेगळे पदार्थ खाताना, नवीन रेसिपी पाहताना किंवा नवीन रेसिपी आपण बनवताना किंवा आईच्या आजीच्या हाताची चव काही वेगळीच असते बरं का. आणि अशा पारंपरिक रेसिपी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम तितकंच आहे ना महत्त्वाचं असतं.
कारण पदार्थ फक्त पोट भरत नाही, पदार्थाने फक्त पोटच भरत नाही बरं का मैत्रिणींना, पण काही पदार्थ आहेत ना आठवणही फार जपतात बरं का. आळूची पानं हा त्यापैकीच एक पदार्थ आहे. आता बघा आपली गरमागरम खमंग आणि चविष्ट आळूची पानांची एकदम खरंच खूप छानच टेस्ट आलेली आहे बरं का. याचा सुगंध तर इतका छान यायला लागला आहे ना, खूप छान असं ताटामध्ये वाढलं ना तर नक्कीच आवडीने सर्वजण खाणार आहे. आता ह्या आळूचे पानं पोळीसोबत किंवा भाकरासोबत, भाकरीसोबत, पानासोबत किंवा त्याच्यानंतर आहे ना असा मॅगी मसाला जर का आपण आळूच्या पानावर टाकला ना तर ते तर नक्कीच खातील आवडीने सर्वजण. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही ट्रिक्स. खरं सांगायचं झालं ना तर घरगुती पदार्थ सगळ्यांनी एकदा नक्की करून पाहायलाच पाहिजे. नवीन वेगवेगळ्या रेसिपी बनवायलाच पाहिजे. आता थोडंसं बेसनपीठ उरलेलं होतं, त्याने मी असे मस्त 2-4 आळूचे पानातून उरलेल्या बेसनपीठाच्या बेसन पोळ्या करून घेतल्या. आता बेसन पोळ्या करण्याला बी खूप छान, म्हणजे खूपच छान असं चव येते. आळूच्या पानांचे बेसनपीठ बऱ्याचशाच वेळ भिजलेलं असतं, त्याच्यामुळे बेसन पोळ्यांना तर जरा जास्तच चव येते याची. चला तर आजचा व्हिडिओ हा आमच्यासाठी असा होता आणि आजचा दिवसही असा होता. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास. बाय बाय.